विश्रांतवाडी पुणे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर नॅशनल पीपल पार्टीच्या माध्यमातून पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब चव्हाण यांनी गरीब निराधार गरजू लोकांना घरोघरी जाऊन अन्नधान्य वाटप तसेच मास्क वितरण केले. परिसरातील मुंजाबा वस्ती, भीमनगर, सर्वे नंबर 46, वडार वस्ती व इतर गरीब लोकांना मदत केली. ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलला बोलताना त्यांनी प्रशासन, पोलीस यंत्रणा तसेच डॉक्टर, नर्सेस व महानगरपालिकेचे व्यवस्थापनविषयी त्यांनी सर्वांचे आभार मानले. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब चव्हाण यांनी सर्व नागरिकांना घरी राहून स्वतःची व कुटुंबियांची काळजी घेण्याचे आवाहन केले. ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनल पुणे. मी बाळासाहेब उद्धव चव्हाण आज आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात आणि पुणे शहरामध्ये कोरोना व्हायरस हा मोठ्या प्रचंडाने वाढत चाललेला आहे आणि हे सगळं लक्षात घेऊन शनी आम्ही आज गरजू लोकांसाठी नॅशनल पीपल्स पार्टीच्या माध्यमातून मी जिल्हा अध्यक्ष तसेच आमचे पुणे शहराचे संपर्क प्रमुख प्रीतम आल्हाट तसेच आमचे पुणे शहराचे वाहतूक अध्यक्ष बबलू सय्यद तसेच आमचे पुणे शहराचे संघटक संदीप साळवी आणि आमचे सदस्य पक्षाचे असे लक्ष्मण हे आम्ही सर्व कार्यकर्ते मिळून शनी आज ह्या ठिकाणी आम्ही 500 किलो तांदूळ वाटण्याचं काम आज केलेलं आहे पक्षाच्या माध्यमातून आणि गरजू व्यक्तींना हे मिळलं पाहिजे अशा उद्देशाने आम्ही आज हे काम केलेलं आहे. आणि माझी आपणा सर्वांना विनंती, सर्व पक्ष व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना सुद्धा, की आपल्या पुणे शहरामध्ये बरेचसे स्लम एरिया आहेत. त्या स्लम एरियामध्ये लोकांच्या बरेचसे खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम चालू आहेत. तर यांचे प्रॉब्लेम मला वाटतं हे सरकार आणि हे शासन चांगल्या पद्धतीने काम करतं आहे. मी सर्वप्रथम तर या महाराष्ट्रातल्या पोलिसांना धन्यवाद करतो की त्यांनी आज पुणे शहरामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे. घरोघरी जाऊन त्यांनी नागरिकांना सावधान करण्याची एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे. रस्त्यावरती कुणी फिरावं नाही, आपण आपल्या जीवाची काळजी करावा. आपण सर्व आया, बहिणी, लहान मुलं यांनासुद्धा विनंती आहे की आपण घराच्या बाहेर निघू नये, आपण कायद्याचं पालन करावं. आणि आज सर्व मंदिरांची दारं बंद झालेली आहे, फक्त रस्त्यावरती फक्त पोलीसच आहे आणि पोलिसांनी जे नियोजन केलेलं आहे गोरगरिबांपर्यंत अन्नधान्य पोचवण्याचं काम करतात. आज खरोखर देवाच्या पेक्षा जास्ती महत्त्व जर द्यायचं असेल आपल्याला तर एक डॉक्टर आहे आणि पोलीस आहे. पोलीस हा आपण हमेशा असं म्हणत असतो की पोलीस हा वाईट आहे, पण आज महाराष्ट्र पोलिसांनी या जनतेला दाखवून दिलं की पोलीस हा वाईट नाही, पोलीस हा एक चांगली व्यक्ती आहे. मी मनापासून पोलिसांना परत एकदा धन्यवाद करतो आणि आमच्या सर्व डॉक्टरांचं सुद्धा मनापासून असे त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पोलिसांना माझा मानाचा मुजरा. जय भीम.